श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आहे शुक्रवार, पण हा व्हिडिओ माझा आहे गुरुवारचा। गुरुवारी मला नाही टाकता आला, परंतु काही कारणास्तव ज्याच्यामुळे माझा राहून गेला तो मी आज टाकला। तर तुम्ही पाहता सर्व देवांची पूजा झाली आहे आणि हे पुस्तकावर मी फुल ठेवलं, ते आहे नवनाथांचं पारायणाचं पुस्तक आहे। ते मी नवनाथ पारायण करत असते, तर मी ते वरती का ठेवलं, तर घरामध्ये जी वाईट शक्ती होती तिच्यापासून संरक्षण होण्यासाठी नवनाथ महाराजांचं पुस्तक वरती ठेवलं आहे। आणि त्याचबरोबर माझंही रोज दर्शन होतं आणि निगेटिव्हिटी आपल्या घरामधली जाते, वाईट शक्तीचा परिणाम होत नाही आपल्यावर आणि वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही अशामुळे। आणि तुम्ही पाहतात गणपती बाप्पांना दुर्वा ठेवली आहे, महादेवांना बेल ठेवला आहे आणि विष्णुदेवांना प्रिय अशी तुळशी माता ठेवली आहे। अशा प्रकारे माझी कालची पूजा झाली। त्याचबरोबर मी स्वामी समर्थांच्या आवडीचं हिनात्तर आणलं आहे, तर हिनात्तरही मी फोटोला प्लस मूर्तीलाही अभिषेक करून झाल्यानंतर लावत असते प्रत्येक वेळेस, रोजचंच नित्यनियमाने। आणि तुम्ही पाहता स्वामी समर्थांच्या डोक्यावर फेटाही खूप छान दिसत आहे, मूर्ती खूप छान दिसते, असं डोळे भरून येतात, मस्त वाटतं, खूप प्रसन्न वाटतं। आणि हे आता मी उंबरठ्यावर लेपन करायचं, त्यामुळे मातेचं गोमूत्र प्लस गंगाजल असं मिक्स करून घेतलं आहे डिशमध्ये। आणि हे आता आपण लावणार आहोत दरवाजावर। स्वस्तिक काढलं आहे, जे मी प्रत्येक गुरुवारी काढत असते स्वस्तिक, तुम्हीही काढत जा, जेणेकरून निगेटिव्हिटी तुमच्या घरात येणार नाही आणि तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढेल। आणि ह्यावरती लिहिलेलं आहे स्वामी समर्थांची मूर्ती आणि त्याच्या बाजूला लिहिले आहे, हे घर स्वामींचे आहे, आम्ही स्वामींच्या घरामध्ये राहतो। अशा प्रकारे मला खूप आवडलं हे, त्यामुळे त्यांनी तिथे दरवाजावर लावलं। त्यानंतर ही माझा उंबरठ्याची पूजा झाली, आता तुळशीची पण पूजा झाली। त्यानंतर आता मी जप करायला घेतला होता। मी पाहता माझं नामस्मरण चाललं आहे काल म्हणजे गुरुवारचं, आणि रोजच करत असते, पण गुरुवारी पण केलं मी। गुरुवारी आवर्जून स्वामी समर्थांना जे आवडतं ते मी करत असते, जसं की अभिषेक घालणं, रोजच अभिषेक घालते, पण जे त्यांना आवडतं ना ते मी आवर्जून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते। आणि धूपदीपने पण दरवळत होतं घर पूर्ण। हे माझं छोटंसं घर आहे, ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे माझी गावाकडची, विघ्नहर्ता ओझरचे गणपती आमचे। आणि हे माझं छोटंसं घर तुम्ही पाहत आहात, छोटं आहे, वरती रो हाऊस टाईप आहे, वर खाली। तर मी गुरुवारची फरशी पुसत नाही, कारण की गुरुवारची फरशी पुसू नाही, त्यामुळे गोमूत्र शिंपडत असते आणि हळद। तर तुम्ही अशा प्रकारे गोमूत्र आणि हळद शिंपडून घेत जा, गुरुवारची फरशी पुसू नका। फरशी का पुसू नये हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल। श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक आणि सबस्क्राईब